Hello guys, welcome to Shudhara Junior College Art Commerce Science, and today we have to study a next point of the wave optics, that is Lloyd's mirror. So what is my Lloyd mirror? So this is one type of mirror, and light it is traveled. So this is incident ray, and incident ray of light. So this is the your incident ray, and incident ray of light becomes get reflected. So this is the real source, and this is the virtual source. So if you observe that theoretically part, light it is a source made up of fall on the plane. So this is the plane surface. When light it is traveled off the surface, so your incident ray of light becomes get reflecting. So incident ray of light it is produces the real source, and reflected ray of light it is produces the reflected ray of light becomes produces the virtual source. So the grazing angle, so here one angle becomes formed, that angle it is nothing but the grazing angle in the figure. So light fall directly in the screen, some light fall after reflecting the mirror. So here present mirror, so your incident ray of light becomes reflected. So two source becomes formed, one it is real source and another one it is the virtual source. So when angle of light becomes bent, your incident ray angle becomes traveled, so reflected ray angle becomes also bent. So here two source, one it is a real source and another one it is virtual source. So that is the method of coherent source. So what is by coherent source? So coherence means the phase difference of the 2 points become similar, means two light waves are traveled simultaneously, the phase becomes in phase. So here कंडिशन ऑफ वेल डिफाईन स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे काय, इंटरफरन्स पॅटर्न्स म्हणजे काय, इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे काय, एक ब्राईट बँड आहे, एक डार्क बँड आहे, एक ब्राईट बँड एक डार्क बँड. ब्राईट बँड डार्क बँडसाठी काय कंडिशन्स आहेत, त्याच्यासाठी काय आहे त्या कंडिशन्स आहेत. परीक्षेला हे 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी हा क्वेश्चन पडतो. तर पहिली कंडिशन काय, टू सोर्स मस्ट बी कोहरंट, म्हणजे दोन्हीमधून जो सोर्स पडणार आहे, एकाचं क्रेस्ट पडलं तर दुसऱ्या लाईट सोर्ससुद्धा एक्झॅक्ट क्रेस्ट पडलं पाहिजे. म्हणजे व्हॉट इज बाय कोहरंट, लाईट विल ट्रॅव्हल इन ए सेम फेज, एकाच फेजमध्ये काय व्हायला पाहिजे, लाईट ट्रॅव्हल व्हायला पाहिजे. मीन्स टू सोर्स मस्ट बी कोहरंट, फेज डिफरन्स बिकम्स कॉन्स्टंट, त्याचा फेज कसा पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. मग लाईटची इंटेन्सिटी कशी पडेल, ब्राईट बँड अँड डार्क बँडमध्ये एक्झॅक्ट पडेल. टू सोर्स मस्ट बी कोहरंट. सो दिस इज द फ्रीस्नेल बाय प्रिझम. त्याच्यामध्ये काय दिलं आहे, लेयर्ड मिरर वापरला आहे, त्याच्यामध्ये इंटरफरन्स पॅटर्न प्रोड्यूस होतो, आणि फ्रीस्नेल बाय प्रिझममध्ये हा बाय प्रिझम आहे, त्याच्या पुढं काय केली आहे, स्लिट लावलेली आहे. S1 S2 हे व्हर्च्युअल सोर्स आहेत. इथून ज्यावेळेस लाईट ट्रॅव्हल होते, ओके, सो युअर इन्सिडेंट रे ऑफ लाईट इथून ट्रॅव्हल झाल्यानंतर इथं काय झाली, युअर लाईट इट इज सुपर इम्पोज, ह्या स्क्रीनवर लाईट पडले, ह्या बाय प्रिझमच्या ह्या प्रिझमच्या ऑब्जेक्टची इमेज कुठं पडते, इथं पडते. डी इट इज सोर्स अँड स्लिट, सोर्स आणि स्लिट मधलं काय आहे, डिस्टन्स आहे, आणि स्मॉल डिस्टन्स आहे दोन सोर्समधलं, ठीक आहे. आणि इथं आपण काय करायचं, तर इथं आपण जर आय पीस लावला तर इथं फ्रिंजेस पडायला दिसायला सुरू होतात. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज बाय फ्रिजनल एक बाय प्रिझम. म्हणजे इथं जर आय पीस लावला तर इकडून ह्या स्क्रीनवर आपल्याला दिसतात फ्रिंजेस काय होतात, अक्युअर्ड व्हायला सुरू होतात. पहिल्यांदा काय बघा, कंडिशन्स काय, मोनोक्रोमॅटिक सोर्ससाठी इंटरफरन्स पडायचा असलेला पाहिजे असेल, ब्राईट बँड डार्क बँड, त्याच्यासाठी काय पाहिजे, सोर्स कसा पाहिजे, कोहरंट पाहिजे, ठीक आहे. सोर्स मस्ट बी कोहरंट. सेकंड पॉईंट काय बघा, दॅट सेकंड पॉईंट इट इज द टू सोर्स ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक, म्हणजे दोन्हीमधून जी निघणारी लाईट आहे ती कशी पाहिजे, मोनोक्रोमॅटिक, म्हणजे सिंगल फ्रिक्वेन्सी सिंगल वेवलेंथ. म्हणजेच बघा, सूर्यापासून जी निघणारी लाईट आहे ती व्हाईट लाईट आहे, आणि त्याच्यामध्ये किती आहेत, 7 डिफरंट कलर्स आहेत. तर 7 डिफरंट कलरचे फ्रिंजेस काय पडणार, जास्त पडणार. मग एकतर ती सोडियमची असू द्या किंवा मर्क्युरीची असू द्या किंवा कुठलीही सिंगल वेवलेंथ असू द्या, त्याच्यापासून काय म्हणणार, दॅट इज मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट कशी पाहिजे, मोनोक्रोमॅटिक, सिंगल वेवलेंथ. बघा इथे दिली बघा, सिंगल वेवलेंथ, सोडियम किंवा व्हेपर लॅम्पची. नीड ऑफ मोनोक्रोमॅटिक सोर्स, त्याच्यामधला जो सोर्स आहे तो कसा पाहिजे, मोनोक्रोमॅटिक पाहिजे, नॉट बायक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिक सोर्समुळे काय होईल, इंटरफरन्स पॅटर्न काय होईल, एक्झॅक्ट पडेल, ठीक आहे. त्यानंतर डिस्क्रिप्शन तुम्हाला फोटोकॉपीमध्ये पाठवल्यानंतर डिस्क्रिप्शन लिहून काढा.
द टू इंटरफेअरिंग वेव्ज मस्ट बी सेम ॲम्प्लिट्यूड, म्हणजे दोन्हीचं ॲम्प्लिट्यूड कसं पाहिजे, एक्झॅक्ट सेम पाहिजे. एकाचं ॲम्प्लिट्यूड कमी आणि एकाचं जास्त असं चालणार नाही. व्हॉट इज माय ॲम्प्लिट्यूड, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ एनी पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन, म्हणजे मीन पोझिशनपासून एखाद्या पार्टिकलचं जेवढं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट होतं आहे. बघा इथं ग्राफिकली दाखवतो. हे बघा ऑब्जेक्ट हा वेव्ह फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होतो. हे काय झालं त्याचं मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड. सो इथे दाखवलं बघा डायग्राममध्ये, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड ऑफ एनी पार्टिकल फ्रॉम द मीन, म्हणजे काय आहे मीन पोझिशन म्हणजे जितकं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट होईल त्याला काय म्हणायचं, ॲम्प्लिट्यूड म्हणायचं. सो ॲम्प्लिट्यूड दोन्हीचं कसं पाहिजे, एका वेळचं ॲम्प्लिट्यूड असं आहे आणि एक्झॅक्ट दुसऱ्या वेळचं सुद्धा एक्झॅक्ट कसं पाहिजे, हे असंच ॲम्प्लिट्यूड पाहिजे, तरच सेम ॲम्प्लिट्यूड पाहिजे, तरच तुमचा सोर्स कसा असेल, इंटरफरन्स पॅटर्न पडेल. एकाचं जास्त आणि एकाचं कमी असेल तर इंटरफरन्स पॅटर्न पडत नाही. त्यांचं सेपरेशन बिटवीन टू स्लिट मस्ट बी स्मॉल, म्हणजे दोन स्लिटमधला जो काही गॅप आहे तो कसा पाहिजे, स्मॉल पाहिजे. एकाचा बिग आहे आणि एकाचा स्मॉल असेल तर इंटरफरन्स पॅटर्न काय होत नाही, पडत नाही. त्याच्यामुळे ते काय पाहिजे, स्मॉल पाहिजे. त्यानंतर टू सोर्स अँड स्लिट शुड बी नॅरो, म्हणजे ते जितकं शार्प असेल त्याचं डिस्टन्स जेवढं कमी असेल, एक्झॅक्ट असेल, जेवढं कमी असेल तेवढं काय होणार, स्टेडी एकदम शार्प इंटरफरन्स पॅटर्न काय होतात, पडतात. ओके, सो दीज आर द सर्टन कंडिशन्स ऑफ स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट आहे डिफ्रॅक्शन. सो नेक्स्ट पॉईंट आहे डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सो इट इज माय डिफ्रॅक्शन. डिफ्रॅक्शन मीन्स इथे दिलं आहे द फेनॉमेना ऑफ बेंडिंग द लाईट नियर द शार्प एज ऑफ ऑब्स्ट्रॅकल. म्हणजेच काय बघा, इट इज माय डिफ्रॅक्शन द फेनॉमेना ऑफ बेंडिंग द लाईट नियर द शार्प एज ऑफ ऑब्स्ट्रॅकल ऑर अपर्चर. म्हणजेच काय, एक पिन आहे आणि ज्यावेळेस एखाद्या शार्प एजवर लाईट अशी ट्रॅव्हल करते, ज्यावेळेस प्रसार करते, प्रवास करते, एका शार्प एजवर ज्यावेळेस ती लाईट पडते त्यावेळेस ती लाईट स्लाइटली काय होते, बेंड होते, त्याला म्हणायचं डिफ्रॅक्शन. डूइंग बाय डिफ्रॅक्शन द फिनॉमिना ऑफ बेंडिंग द लाईट, लाईट काय होते, बेंड होते. बघा इथे दाखवतो, जर लाईट ही अशी लाईट आहे आणि एका शार्प एजवर जर ट्रॅव्हल केली तर तुमची लाईट काय होते, स्लाइटली बेंड होते. बघा इथं डायग्राममध्ये दाखवलं आहे, एखाद्या शार्प एजवर लाईट जर ट्रॅव्हल झाली ऑब्स्ट्रॅकल किंवा अपर्चरवर, बघा इथं ऑब्स्ट्रॅकल किंवा अपर्चरवर ज्यावेळेस लाईट शार्प एजली पडते त्यावेळेस ती काय होते, स्लाइटली बेंड होते. त्यालाच काय म्हणायचं, तर त्याला म्हणायचं डिफ्रॅक्शन. डिफ्रॅक्शन इथं दोन प्रकारे दिलेलं आहे. तर डिफ्रॅक्शन, देर आर टू टाइप्स ऑफ डिफ्रॅक्शन. वन इट इज फ्रिस्नल डिफ्रॅक्शन, अनदर वन इट इज फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन. तर आपल्याला काय बघायचं आहे, फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन बघायचं आहे. फ्रिस्नल डिफ्रॅक्शनमध्ये काय होते बघा, कंपॅरिझन. बघा इथं काय केलं आहे इनिशियली, येस इट इज अ सोर्सपासून काय निघाली, लाईट ही पॅरलल लाईट आहे. इथं काय केलं, एक अपर्चर आहे किंवा एक कॉईन घेतलेली आहे. ठीक आहे, कॉईनच्या दोन्ही एजवर ज्यावेळेस लाईट पडेल त्या कॉईनची इमेज कुठे मिळेल, इथं मिळेल. म्हणजेच त्याला काय म्हणायचं, जॉमेट्रिकल शॅडो, म्हणजे त्या कॉईनची इमेज कुठे मिळेल, ए बी पोर्शनमध्ये. आणि बाकीच्या पोर्शनमध्ये काय होईल, इल्युमिनेशन, म्हणजे इकडे बी प्रकाश मिळेल आणि इकडे सुद्धा काय होईल, प्रकाश मिळेल. आता एक्झॅक्ट काय केलं, इथली कॉईन काढून टाकली आणि दुसऱ्या पार्टमध्ये काय घेतले, ऑब्स्टॅकल घेतले, म्हणजे शार्प एज घेतले. इथं बघा इथं आता काय पडेल, ही इमेज जी आहे ती इमेज इथं पडणार आणि इथं काय म्हणणार, इल्युमिनेशन रिजन, म्हणजे प्रकाश इथं पडणार आणि इकडं आणि इकडं वरच्या बाजूला सावली आणि ह्याची सुद्धा इमेज, सावली कुठं पडणार, इथं बघा जॉमेट्रिकल शॅडो, म्हणजे ह्या ऑब्स्टॅकलची सावली इथं पडली, ह्या ऑब्स्टॅकलची सावली कुठं पडली, इथं पडली. आणि हा जो मधला पोर्शन आहे इथं काय मिळणार, इल्युमिनेशन रिजन, इल्युमिनेटेड रिजन, म्हणजेच काय मिळणार, प्रकाश जो आहे तो काय मिळतो, इथं मिळतो. म्हणजेच काय झालं, ह्या एजला जसं लाईट स्लाइटली बेंड झाली तसंच ह्या एजला आणि ह्या एजला काय झाली, लाईट स्लाइटली काय झाली, ब्लेड झाली. त्यालाच म्हणायचं जॉमेट्रिकल शॅडो रिजन. So that is the diffraction. There are two types of diffraction, Fresnel diffraction and Fraunhofer diffraction. What is by Fresnel diffraction? The distance between source and slit becomes finite distance is called as Fresnel diffraction. And Fraunhofer diffraction, distance between source and slit becomes infinite distance. आपल्याला काय बघायचं आहे, Fraunhofer diffraction बघायचं आहे. Fraunhofer, ठीक आहे, Fraunhofer diffraction काय करायचं आहे, बघायचं आहे. So this is the point, Fraunhofer diffraction of single slit experiment. Fraunhofer diffraction of single slit experiment. Fraunhofer diffraction of single slit experiment. तर पहिल्यांदा काय करतो मी, ह्या डायग्रामची इथे इनिशियली एक्सप्लेनेशन देतो. बघा तर इथून तुमची लाईट काय होते, ट्रॅव्हल होते.
हे काय आहे तुमचं दोन टाईपचे वेवफ्रंट आहे. देर आर टू टाइप्स ऑफ वेवफ्रंट. One it is plane wavefront, another one it is spherical wavefront. So here wavefront becomes form that is called as plane wavefront. इथं कुठला wavefront फॉर्म होतं आहे प्लेन वेवफ्रंट. इथं काय केलेली आहे स्लिट लावलेली आहे. म्हणजे स्लिट लावल्यामुळे इथं काय होतं डिफ्रॅक्शन बिकम्स ऑक्युअर्ड. ह्या पॉईंटला काय झालं ए सी आणि बी मध्ये इथं काय झालं युअर डिफ्रॅक्शन बिकम्स ऑक्युअर्ड. डिफ्रॅक्शन काय झालं इथं प्रोड्यूस व्हायला सुरू झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ही जी आहे ही स्लिट आहे आणि हे काय तुमची स्क्रीन आहे. स्लिट आणि स्क्रीनमधलं जे डिस्टन्स आहे ते काय आहे डी आहे. ओके. स्लिट आणि स्क्रीनमधलं जे डिस्टन्स आहे ते काय आहे डी आहे. तर बघा ए आणि बीच्या अगोदर जे असेल दॅट इज प्रायमरी वेवफ्रंट. हॅजिंग से दॅट एव्हरी सोर्स ऑफ लाईट इट इज प्रोड्युसेस बाय द सेकंडरी वेवफ्रंट. म्हणजे ए आणि ए सी बी इट इज जनरेटिंग द सेकंडरी वेवफ्रंट. सेकंडरी वेवफ्रंट जनरेट झाल्यामुळे तर थिटा 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 अँगल काय झाला फॉर्म झाला. अँड बी एन इट इज नथिंग बट द पार्ट डिफरन्स. बी एन काय झालं इथं पार्ट डिफरन्स झाला. ठीक आहे. ज्यावेळेस ही लाईट ह्या लेन्समधून कॉन्व्हेक्स लेन्स आहे अक्रोमॅटिक लेन्समधून ज्यावेळेस लाईट ट्रॅव्हल होईल तिथं काय झाले बघा इथे एक पॉईंट तयार झाला इथं या ठिकाणी. सो दॅट इज पॉईंट ओ. हा पॉईंट काय आहे तुमचा दॅट पॉईंट इट इज डिनोटेड बाय ओ. दॅट पॉईंट इट इज डिनोटेड बाय ओ. त्याच्यानंतर P1 आणि पुढं P2. P1 आणि P2. ओ पॉईंटला जे काय ब्राईटनेस आहे सेंट्रल मॅक्झिमा आहे काय असतो जास्त असतो. P1 आणि P2ला इथं सेंट्रल ऑक्झिमा काय असतो कमी असतो. तो आपण मॅथमॅटिकली चेक करू. सो सेंट्रल मॅक्झिमा काय इथं मॅक्झिमम पार्ट डिफरन्स बिकम्स ऑल्सो 0 बिकॉज फेज डिफरन्स बिकम्स ऑल्सो इक्वल. इथं लाईटची वेव्ह जी आहे इंटेन्सिटी काय असते ते एक्झॅक्ट असते. सो दॅट्स वाय इथं बघा पार्ट डिफरन्स बिकम 0 बिकॉज फेज बिकम सेम. म्हणजे इन आणि आउट क्रेस्ट आणि ट्रफ इथं काय होतं एक्झॅक्ट कोइन्साइड होतो. इंटेन्सिटीसुद्धा इथे जास्त असते म्हणजे इथं प्रकाश काय असतो ह्या पॉईंटला जास्त असतो. जसं जसं वर जाऊ तसं खाली आणि वरी तसं इंटेन्सिटी काय होते कमी होते. ठीक आहे. लाईट काय झाली दोन पार्टमध्ये स्प्लिट झाली इथं कारण की इथं सेकंडरी वेवफ्रंट काय झाला फॉर्म झाला आहे. तर ह्या पॉईंटला बघा थिटा 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 इथं काय झाले स्प्लिटिंग अँगल काय झाले इथं फॉर्म झाले. बघा ॲम्प्लिट्यूड ए इज इक्वल टू लॅमडा. म्हणजे इथं जेवढा ॲम्प्लिट्यूड असेल तेवढंच काय असणार इथं वेवलेंथ असणार. ठीक आहे. तर थेरॉटिकली पॉईंटमध्ये काय म्हणलं बघा हे डिस्टन्स आहे सोर्स आणि स्लिटमधलं. बघा वी विल इन्व्हेस्टिगेट द रिझल्टंट इंटेन्सिटी ॲट पॉईंट ओ टू P1 ऑन द स्क्रीन. म्हणजे आपल्याला काय इन्व्हेस्टिगेट करायचं ओ आणि पीमध्ये रिझल्टंट इंटेन्सिटी किती होती. म्हणजे इथं जास्त आहे तर इथं कमी होते का वाढते का पुन्हा कमी होत जाते. हे काय करायचं आपल्याला ह्या ओ पॉईंटचं इन्व्हेस्टिगेशन करायचं. पी पॉईंटवरचं P1 आणि P2 इकडं P1 डॅश आणि P2 डॅशची इंटेन्सिटी वाढते का कमी होते. पुढं काय बघा ॲट पॉईंट ओ वी गेट ब्राईट सेंट्रल इमेज बिकॉज द सेकंडरी वेवलेंथ फ्रॉम द पॉईंट इक्वी डिस्टन्स ऑफ सी. म्हणजे ओ पॉईंटला लाईटची इंटेन्सिटी काय असते जास्त असते बिकॉज द इंटेन्सिटी ॲट पॉईंट सी बिकम्स एक्झॅक्टली इक्वल. सी आणि ओमधलं जे काय डिस्टन्स आहे ते काय आहे इक्वल आहे म्हणून ओ पॉईंटला काय असणार इंटेन्सिटी लाईटची जास्त असते. अबाव अँड बिलो ओ देर इज अल्टरनेट मॅक्झिमा अँड मिनिमा. म्हणजे ओ पॉईंटच्या अभाव आणि बिलो मॅक्झिमा आणि मिनिमम काय असणार अल्टरनेट. म्हणजे मॅक्झिमा मिनिमा अँड मॅक्झिमा हे कसं असणार अल्टरनेट असणार. ठीक आहे. पुढं काय म्हणलं बघा द इंटेन्सिटी ऑफ अल्टरनेट मॅक्झिमा डिक्रीजेस द अल्टरनेट मिनिमा गोज 0. म्हणजे इंटेन्सिटी जर वाढत गेली म्हणजे ह्या थिटापासून वर जाताना इथे इंटेन्सिटी वाढत गेली इकडं पुढं इकडं जर डेव्हिएशन किंवा अँगल ही वाढत गेला तर लाईटची इंटेन्सिटी काय होते पुढं कमी होत जाते. जितका अँगल थिटा वाढेल तेवढी लाईटची इंटेन्सिटी काय होणार इथं वर कमी होत जाणार. ठीक आहे. पुढं काय म्हणले बघा त्याने हिअर ए बी इज द वेवफ्रंट. बघा इथं ए आणि बी काय तुमचं हे वेवफ्रंट आहे. बी एन म्हणजे काय तुमचा पार्ट डिफरन्स आहे आणि ए बी काय आहे सेकंडरी वेवफ्रंट आहे. ठीक आहे. बी एन इट इज पार्ट डिफरन्स. आता ट्रायंगल बी एन ए बघा ट्रायंगल बी एन ए इथं काय झालं ट्रायंगल फॉर्म झालं बघा बी एन ए. ट्रायंगल बी एन एमध्ये काय झालं बघा ट्रायंगल बी एन इट इज पार्ट डिफरन्स. बी एन तर काय इथं पार्ट डिफरन्स आहे. सो इथं कुठला आहे इथं जो अँगल फॉर्म होतो का इथं हा जो अँगल आहे इथं सुद्धा एक अँगल फॉर्म होतो दॅट इज थिटा. सो थिटा इट इज नथिंग बट हायपोटेन्स अपॉन अपोजिट किंवा हायपोटेन्स इंटू अपोजिट अपॉन हायपोटेन्स. साइन थिटा कसा फॉर्म होतो अपोजिट अपॉन हायपोटेन्स. बघा इथं अँगल जो फॉर्म आहे अपोजिट अपॉन हायपोटेन्स. मग इथं अपोजिट काय तुमचं बी एन आहे आणि हायपोटेन्स काय तुमचा ए बी आहे. म्हणजे बी एन अपॉन हायपोटेन्स मिळून काय झालं साइन थिटा होतं आहे म्हणजे बी एन अपॉन ए बी.
सो बी एन अपॉन ए बी, बी एन तसाच राहिला म्हणजेच काय आलं ए बी साईन थिटा. बट ए बी इज इक्वल टू काय, ए बीचं जे डिस्टन्स आहे ते काय आहे तुमचं कॅपिटल ए आहे. म्हणजे ए आणि बी मधलं जे काही डिस्टन्स आहे ते किती आहे इथं कॅपिटल ए आहे. ए आणि बी मधलं डिस्टन्स किती आहे तुमचं कॅपिटल ए आहे. म्हणजेच काय आलं बी एन इज इक्वल टू ए साईन थिटा, ए साईन थिटा ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. आता बघा नाव ए बी इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. ए बी इट इज लॅम्बडा, ए सी इज इक्वल टू सी बी इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2. बघा आता ह्या डायग्राममध्ये ए बी जे आहे हे काय आहे तुमचं टोटल लॅम्बडा आहे. मग ए सी आणि सी बी मिळून काय झालं लॅम्बडा बाय 2 हाफ झाला. पुढं काय म्हणलं आहे बघा ह्याने फॉर मिनिमम इंटेन्सिटी. आता काय करू आपण इक्वेशन काढायला सुरू करू. फॉर मिनिमम इंटेन्सिटी ॲट P1 द सेकंडरी मिनिमा. म्हणजेच काय आता P1साठी आपण काय करायचं ह्या पॉईंटला P1ला मॅक्झिमम इंटेन्सिटी होती का मिनिमम इंटेन्सिटी काय होती बघायची आपल्याला. म्हणून काय बघा पार्ट डिफरन्स इज इवन मल्टिपल, पार्ट डिफरन्स इज इवन मल्टिपल. काय तुमचं पार्ट डिफरन्स 2 लॅम्बडा पार्ट डिफरन्स इज इक्वल टू काय इवन मल्टिपल. इवन म्हणजे काय कडा येणार इवन म्हणजे 2, सो 2n लॅम्बडा बाय 2. सो बी एन इज इक्वल टू बी एन तसंच घेतला बी एन इज इक्वल टू ए साईन थिटा इक्वेशन नंबर 1. बी एन इज इक्वल टू ए साईन थिटा म्हणजे इज इक्वल टू तुमचा पार्ट डिफरन्स काय इथं 2n लॅम्बडा बाय 2 हे काय इवन मल्टिपलसाठी आहे. मग एन इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल 1 2 3 4 5 एनच्या ठिकाणी काय घ्यायचं 1 2 3 4 5 घ्यायचं. साईन थिटा एन इज इक्वल टू काय येणार 2n. ए हा न्यूमरेटरचा कुठे गेला डिनॉमिनेटरला म्हणजे 2n लॅम्बडा डिवायडेड बाय ए, 2n लॅम्बडा डिवायडेड बाय ए. साईन थिटा अप्रॉक्सिमेट काय आहे थिटा एन आहे. म्हणजेच काय झाला अँगल खूप स्मॉल असतो म्हणून थिटा एन इज इक्वल टू काय येणार इथं थिटा एन इज इक्वल टू 2n लॅम्बडा अपॉन 2a, 2n लॅम्बडा अपॉन 2a. म्हणजेच तुमची थिटा 1ची इंटेन्सिटी काय झाली लॅम्बडा अपॉन ए, 2 लॅम्बडा अपॉन ए, 3 लॅम्बडा अपॉन ए, 4 लॅम्बडा अपॉन ए. अशी काय होती इंटेन्सिटी काय होती इथं वाढत जाते. ठीक आहे 2 लॅम्बडा अपॉन ए इंटेन्सिटी काय झाली वाढत गेली. ठीक आहे फॉर मॅक्झिमम इंटेन्सिटी फॉर ठीक आहे थिटा 1 इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन ए, 2 लॅम्बडा अपॉन ए, 3 लॅम्बडा अपॉन टे एक्सेट्रा. आता बघा फॉर मॅक्झिमम इंटेन्सिटी ॲट P1. बघा आता काय P1साठी काय केलं आपण ह्याच पॉईंटला मॅक्झिमम इंटेन्सिटी घेतली. तर पहिल्यांदा काय आलं पार्ट डिफरन्स ऑड मल्टिपल आला इवन मल्टिपल आला. आता पार्ट डिफरन्स काय येणार इथं ऑड मल्टिपल म्हणजे पार्ट डिफरन्स काय आला ऑड मल्टिपल म्हणजे इथं काय येणार 2n + 1 लॅम्बडा डिवायडेड बाय 2. हे तर तसंच येणार ए साईन थिटा एन 2n + 1 लॅम्बडा डिवायडेड बाय 2 आहे का बघा ए साईन थिटा 1 2n + 1 लॅम्बडा डिवायडेड बाय 2. तर ह्या ठिकाणी बघा साईन थिटा 1 इज इक्वल टू काय आलं 2n + 1 लॅम्बडा डिवायडेड बाय 2a. हा न्यूमरेटरचा कुठे गेला डिनॉमिनेटरला म्हणजे एन इज इक्वल टू काय आलं 1 2 3 4. ठीक आहे म्हणजेच काय आलं थिटा एन साईन थिटा अप्रॉक्सिमेट स्मॉल आहे म्हणून थिटा एन सो 2n + 1 लॅम्बडा डिवायडेड बाय 2a म्हणजे इफ थिटा इज स्मॉल. तर काय म्हणलं लास्टला बघा ॲज ऑब्लिग्युली डेव्हिएशन इंटेन्सिटी गेट डिक्रीजेस. म्हणजेच काय बघा ह्या डायग्रामकडे जर ऑब्झर्व केलं तुम्ही डेव्हिएशन जसं वाढत जाईल तसं लाईटची इंटेन्सिटी जी आहे ती काय होते इंटेन्सिटी ऑफ लाईट बिकम्स गेट डिक्रीजेस. म्हणजे आता इथं जे आहे इथं लाईटची इंटेन्सिटी काय असणार जास्त असणार आणि पुढं लाईटची इंटेन्सिटी कशी असणार कमी असणार. लाईटची इंटेन्सिटी काय असणार इफ यू ऑब्झर्व द ग्राफ सो दिस इज द सेंट्रल मॅक्झिमा. सो दिस इज युअर सेंट्रल मॅक्झिमा म्हणजे लाईटची इंटेन्सिटी काय झाली इथं वाढली. त्यानंतर काय बघा फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमा सेकंड ऑर्डर ऑफ मिनिमा. ही फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमा आणि सेकंड ऑर्डर मिनिमा म्हणजे लाईटची इंटेन्सिटी काय होते कमी कमी होत जाते. इथं सुद्धा लाईटची इंटेन्सिटी काय होते कमी कमी होते. आणि जर असं रिॲलिटीमध्ये ऑब्झर्व जर करायला गेलं तर हे झालं थेरॉटिकली काय होतं बघा इथं तर लाईटची इंटेन्सिटी तर मॅक्झिमम होते म्हणजे ब्राईट बँड फॉर्म होतं इथं इट इज सेंट्रल मॅक्झिमा. इथं काय झालं फर्स्ट मिनिमा आहे इथं फर्स्ट मॅक्झिमा. ठीक आहे अगेन फर्स्ट मॅक्झिमा फर्स्ट मिनिमा सेंट्रल मॅक्झिमा फर्स्ट मिनिमा अँड फर्स्ट मॅक्झिमा. इथं इंटेन्सिटी काय झाली जास्त झाली इथं काय झाली कमी झाली. इथे कमी झाली म्हणजे डार्क बँड फॉर्म झाले आणि इथं काय झालं ब्राईट बँड. इथं सुद्धा काय झालं ब्राईट बँड आणि इकडे काय झालं डार्क बँड. फर्स्ट मॅक्झिमा फर्स्ट मिनिमा सेंट्रल मॅक्झिमा इंटेन्सिटी जास्त फर्स्ट मिनिमा आणि इथे काय झालं फर्स्ट मॅक्झिमा. ओके तर हा काय झाला
डिफ्रॅक्शनचा पॅटर्न झाला, फॉर्म झाला. बाकीच्या ह्याच्यातले जे काही पुढचे पॉईंट्स आहेत ते काय एवढे इम्पॉर्टंट नाहीत किंवा परीक्षेला जास्त काही कधी पडले नाहीत. त्याच्यामुळं हा चॅप्टरसुद्धा इथंच काय झाला, फिनिश झाला. थँक्यू.